आपला टॉपिक काय आहे, तर आपण एमपीसीचा अभ्यास करत असताना आपण वाचलेला टॉपिक आपल्या लक्षात कसा ठेवायचा, हा मुद्दा आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला काय सांगतो, त्या गोष्टी लक्षात ऐकून घ्या, की आपण जे काय आता सेशनमध्ये, आता ह्या युट्यूबच्या सेशनमध्ये काय डिस्कस करणार आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो काळजीपूर्वक ऐका, आणि या टेक्निक्स तुम्ही जर वापरल्या तर तुम्हाला 100% फरक पडणारच आहे, कारण की बाकीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फरक पडलेला आहे. ठीक आहे, बॅक टू द टॉपिक. तर आता वाचलं लक्षात कसं ठेवायचं. ठीक आहे, मग तुम्हाला मी सांगतो, एक तुमचीच एक गोष्ट सांगतो. समजा तुम्ही 2-3 वर्षापूर्वी किंवा 4-5 वर्षापूर्वी एखाद्या सिनेमा हॉलमध्ये जाऊन पाहिला असेल, आणि त्याची जर तुम्हाला स्टोरी विचारली, किंवा तो मूवी तू बघितला होता, समजा धुरंधर 1 पाहिला होतास, किंवा बाहुबली पाहिला होता, एखादा XYZ सिनेमा तू पाहिला होता, तर त्याची स्टोरी लाईन काही जरी विचारली तर तुम्ही काय करता, प्रत्येक कॅरेक्टरचा रोल काय होता, त्याचे डायलॉग्स काय होते, त्याची गाणी काय होते, हे सर्व तुमच्या लक्षात राहतं. मग एक 3-4 वर्षापूर्वी पाहिलेला मूवी तुमच्या लक्षात राहतो, तर मग सकाळचा, कालचा, परवाचा टॉपिक तुमच्या का लक्षात राहत नाही, हा प्रश्न आहे पहिला. ठीक आहे, आता याच्यावरती बऱ्याच जणांचं उत्तर असं असतं की ते व्हिज्युअलायझेशन असतं, ते दृश्यम असतं, त्यामुळे ते स्टोरी टाईप असतं, त्यामुळे ते आपल्या लक्षात राहतं. ठीक आहे, काही प्रमाणात आपण ते कर म्हणू, पण मग लेक्चर सुद्धा पण आपले दृश्यम आहेतच ना. बरं का, आपण जेव्हा असतो इतिहास, तो पण स्टोरी टाईप मध्ये कुठं तर आपण पाहिलेला असतो ना, मग तो का विसरतो, अभ्यासच का विसरतो, मूवीज का विसरत नाहीत. हे ज्यावेळी तुम्हाला समजेल त्यावेळी तुम्ही मूवी सारखे अभ्यास सुद्धा विसरणार नाही, किंवा तो टॉपिक सुद्धा विसरणार नाही. तर पहिली गोष्ट काय होती माहिती का, तुम्ही आठवा आता, ज्यावेळेस आपण एखादा मूवी पाहायला जात असतो त्यावेळेस आपण काय करतो, त्या मूवी बद्दलची आपलं एक्साइटमेंट अद्याप वाढवून घेतो. ठीक आहे, कुतूहल आपण त्याच्याबद्दलचं काय करतो, मूवीचं आपण वाढवून घेतो. उदाहरणार्थ आता धुरंधर 2 मूवी आलेला आहे, मग त्यावेळी तुम्ही काय करता माहितीये का, तर मूवीला जायच्या अगोदर तुम्ही मनामध्ये बरेच विचार करता, प्रत्येक वाक्य आपलं अभ्यासाशी रिलेटेड असणार आहे. मूवीचं सांगतोय याचा अर्थ तुम्ही तिकडे वाच जाऊ नका, तो रिलेट मी तुम्हाला शेवटी अभ्यासाला आणून ठेवणार आहे. याच गोष्टी तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये इफेक्टिव्ह ठरणार आहेत. ठीक आहे, तर ज्यावेळी तुम्हाला धुरंधर 2 पाहायचं असेल त्यावेळेस तुम्ही काय करता, त्याच्याबद्दलची तुमची एक्साइटमेंट वाढवून ठेवता, त्याच्या पिक्चर बद्दल तुमचं कुतूहल वाढून ठेवता. पार्ट 1 ला असं, तर पार्ट 2 ला कसं असेल, मग अक्षय खन्नाचा रोल आहे का नाही, मग तो रणबीर सिंग आहे का नाही, मग त्याचा काय रोल आहे, मग स्टोरी काय आहे, मग नोटबंदीचा दाखवलं, मी ट्रेलरमध्ये बघितलेलं, अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या काय होतात, मनामध्ये यायला सुरुवात होतात. मग याबद्दल तुमची काय होती, मूवी बद्दलची एक्साइटमेंट वाढत होती, आणि ही एक्साइटमेंट तुम्हाला काय करते, तो मूवी जोपर्यंत तुम्ही पाहायला जाता तोपर्यंत ती हाय लेवलला होती, आणि ज्यावेळी तुम्ही हा मूवी पाहायला जाता त्यावेळी हे सर्व तुमची कुतूहल असेल, हे तुमच्या मनामध्ये पडलेले प्रश्न असतील, किंवा एक्साइटमेंट काय करते, तुम्ही त्याला फुलफिल करून घेता, आणि तुम्ही बाहेर पडल्यानंतर तो मूवी तुमच्या डोक्यामध्ये फिट राहतो. बॅक टू द अभ्यास. अभ्यासामध्ये तुम्ही एखादा टॉपिक घेतला, उदाहरणार्थ आणीबाणी घ्या, सजीवांचे वर्गीकरण घ्या, किंवा 1857चा उठाव घ्या, किंवा व्हॉट एव्हर कोणता एखादा टॉपिक घ्या. तो टॉपिक वाचत असताना ज्याप्रमाणे मूवी बघायला जाताना तुम्ही त्याबद्दलचे एक्साइटमेंट, कुतूहल, त्याप्रमाणे काही प्रश्न तयार केले होते, त्याचप्रमाणे तुम्ही अभ्यासात करता का, त्या टॉपिक बद्दल करता का, उत्तर आहे नो. पहिल्या चुकी तुमची ते होते. मग आता याचा उपाय काय, मग त्याच्याबद्दलचे कुतूहल कसं वाढवायचं. उदाहरणार्थ आणीबाणी. मग आणीबाणी टॉपिक वाचत असताना, तुम्ही कोणताही टॉपिक वाचत असताना, मी म्हणतोय तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा एक 2 मिनिटाचा पॉज घ्यायचा. तर 2 मिनिटाच्या पॉज वर तुम्हाला काय करायचं, तर तुम्हाला हे सर्व गोष्टी वाढवायच्यात. म्हणजे काय करायचं, समजा आणीबाणी टॉपिक घेतला, डायरेक्ट आणीबाणी टॉपिक वाचायचं नाही, तर आधी त्याबद्दलचं तुम्ही काय करायचं, तुमचं एक्साइटमेंट वाढवून घ्या. थोडी 10 सेकंदाचा वेळ लागतो फक्त, किंवा आणीबाणीमध्ये मला काय समजून घ्यायचंय, आणीबाणी वाचल्यानंतर मला काय समजणार आहे, आणीबाणीमध्ये मला काय काय गोष्टी पॉईंट आउट करायच्यात, आणीबाणीवरती मला काय जाणून घेतल्यानंतर मला कशा पद्धतीचा तो टॉपिक परिपूर्ण होणार आहे, याबाबत तुम्ही काय करा, एक्साइटमेंट वाढून घ्या. प्राणी वर्गीकरण मध्ये मला प्राण्यांचे प्रकार पाहिजेत, प्रत्येक प्राण्यांचे वैशिष्ट्य पाहिजेत, कोणत्या प्रकारामध्ये कोणते प्राणी आहेत हे मला समजून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे, प्रत्येक टॉपिकची तुम्ही एक्साइटमेंट वाढवून घ्यायची असते. एक्साइटमेंट वाढवून घ्यायची असते किंवा कुतूहल निर्माण करायचं असतं. म्हणजे काय माहितीये का, एकदा तो टॉपिक आपण वाचणार आहे, त्या टॉपिक बद्दल आपण थोडीशी प्री तयारी करायची, की त्या टॉपिक मध्ये आपल्याला नेमकं वाचायचं काय, आपल्या टॉपिक मध्ये नेमकं घ्यायचं काय, तो टॉपिक आपल्या ज्ञानार्थी कसा बनवणार आहे, आपल्याला तो टॉपिक मध्ये नेमकं काय समजणार आहे, हे ज्यावेळी तुम्हाला तुमचं कुतूहल वाढेल ना, त्यावेळी तुम्हाला ते वाचताना त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. तुमच्या प्रश्नाचे उत्तर हळूहळू मिळत जातात. जर तुम्ही सरळ सोट आणीबाणी वाचला, की घटनादुरुस्ती वाचला, की राष्ट्रपती वाचला, की राज्यपाल, काही घेणं देणं नाही. त्यामुळे काय होतं, पुढचा पाठ मागचा सपाट, ही चूक बरेच विद्यार्थी करतात. कुठं ना कुठं तुम्हाला प्रत्येक टॉपिक सुरुवाताना पॉज घेऊन ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी अशाच आहेत, ज्यावेळी समजा की भूक लागल्यावरती जेवण करणं हा एक भाग वेगळा, आणि फक्त जेवायची वेळ झाली म्हणून जेवण करणे हा भाग वेगळा.
त्यामुळे आपल्याला त्या टॉपिकची, त्या विषयाची, त्या अभ्यासाची अगोदर भूक लागणे गरजेचं आहे. ती भूक तयार करणं गरजेचं आहे. ती कशा पद्धतीने करायची मी तुम्हाला आता सांगितलं, की तुम्हाला त्यातून काय समजून घ्यायचंय, ते वाचलं तुम्हाला काय समजणार आहे, त्या गोष्टीचं तुम्हाला काय करायचं, पहिला पॉज घेऊन 5 ते 10 सेकंद, 25 सेकंद, 1 मिनिट तुम्हाला आधी काय करायचं, गेस वर्क करायचं त्या टॉपिक बद्दल. बरं, तो गेस वर्क तयार झाला. आता तुम्ही आणीबाणी टॉपिक आपण घेऊन चालू पुढं. आणीबाणीबद्दल तुम्ही सगळं गेस वर्क केलं, की मला काय वाचायचंय, कसं वाचायचंय, किंवा त्याबद्दल मला काय कळणार आहे, काय नाही. ते गेस वर्क झालं की लगेच तुम्ही काय करता, टॉपिक लगेच लाईन सुरू करता वाचायला. तो सुद्धा मुद्दा तुमचा चुकीचा आहे. सेकंड स्टेप, तुम्ही डायरेक्ट वाचायला सुरुवात करायची नाही. तुम्हाला काय करायचं, तर हेडिंग सब हेडिंग पहिल्यांदा लिहून काढायचे. लिहून म्हणतो मी, वाचायचे नाहीत. आणीबाणी आहे ना, आणीबाणीमध्ये तुम्ही कोणतंही पुस्तक वाचा, कोणताही शॉर्ट नोट्स वाचा, खास करून तुम्ही पुस्तक वाचा. एम लक्ष्मीकांत तुम्ही पुस्तक घेतलं, त्यामध्ये आणीबाणी टॉपिक घेतला. आणीबाणी टॉपिकमध्ये आणीबाणी म्हणजे काय, आणीबाणीचे प्रकार, आणीबाणी कोण लावतं, आणीबाणी कोण माघारी घेतं, आर्थिक आणीबाणी म्हणजे काय, राज्य आणीबाणी वेगळे काय असतंय, किंवा प्रत्येक गोष्टीचं कलम असतील, किंवा त्याचे परिणाम असतील, हे जे हेडिंग सब हेडिंग तुम्ही लिहून घ्या. हे हेडिंग सब हेडिंग लिहून घेतल्यामुळे काय होतं माहिती का, तुम्हाला त्या टॉपिकचा एक कोर अंदाज येतो. ह्या टॉपिकमध्ये एक्झॅक्टली काय दिलेलं आहे, ह्या टॉपिकमध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय घ्यायचंय, हे तुम्हाला काय करायचं, हे गोष्टी करून घ्यायच्या. आता तुम्ही म्हणा ह्याला खूप वेळ जाणार, प्रत्येक टॉपिकला असं करू का, पण तुम्ही 4 महिने अभ्यास करून काय फायदा झाला तुमचा. मग असं करून बघा, असा फायदा होणार नाही. असा वेळ किती जाणार, एका टॉपिकमध्ये 2 ते 3 मिनिटं पॉज घेऊन पहिल्यांदा काय जाणून घ्यायचंय, काय कुतूहल वाढवायचं, एक्सपेरिमेंट करायची, त्याला 1-2 मिनिटं. हेडिंग सब हेडिंग लावलं एका 2 मिनिटं. एका टॉपिक मध्ये 4 मिनिटं वाया गेली, काय फरक पडणार. असं मुळात ही वाया जातच नाहीत, त्याच्यामध्ये तुमचा टॉपिक परफेक्ट होणार आहे. पण आपण काय करतो, ट्रॅडिशनल पद्धत, कॉलेज लाईफ पासून चालत आलेल्या पद्धती एमपीसीला पण लागू करतो, आणि त्याचमुळं आपल्याला फटका बसतो. तर ही सेकंड स्टेप तुम्हाला करायची. हेडिंग सब हेडिंग तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा लिहून काढायचे. हेडिंग लिहून काढल्यानंतर मात्र तुम्हाला ते टॉपिक व्यवस्थित वाचत जायचं आहे. आणि तो वाचून झाल्यानंतर तिसरी टेस्ट तुम्हाला काय करायची, जे तुम्ही काय करता, वाचून झाल्यानंतर नेक्स्ट टॉपिक. पहिला झाला, संपला विषय तुमच्यासाठी. म्हणजे आपण फक्त टॉपिक संपवण्याचा प्रयत्न, समजून घ्यायचा नसतो आपल्याला. टॉपिक संपवला की विषय संपला, हा एक आपला मुद्दा चुकीचा असतो. तर आपला टॉपिक संपवायचा नाही, तर समजून घ्यायचा आहे. मग मी 2 स्टेज सांगितल्या. एक तर तुम्हाला एक्साइटमेंट वाटायची, कुतूहल निर्माण करायचे. दुसरं तुम्हाला हेडिंग सब हेडिंग लिहायचे. त्यानंतर तुम्हाला रिडिंग करायचे. रिडिंग केल्यानंतर तो टॉपिक संपल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तो टॉपिक पुन्हा एकदा ओव्हरलुक करायचा, पुन्हा एकदा रिवाइज करायचा. ही तुमची 4थी स्टेज झाली. तुम्हाला पूर्ण रिवाइज करायचा. तो रिवाइज झाल्यानंतर, तो रिवाइज केल्यानंतर पुन्हा लास्ट स्टेज काय करायची, तर कोणतंही पुस्तक न बघता तुम्हाला तो टॉपिक रिकॉल करायचा आहे. आता रिवाइज आणि रिकॉल म्हणजे काय, रिवाइज म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा त्याच पुस्तकामधून पुन्हा एकदा पटापटा ओव्हरलुक करणे, पुन्हा एकदा 10ची नजर मारणे, पॉईंट सब पॉईंट त्यातले मधून हायलाइट केलेले, अंडरलाईन केलेले मुद्दे वाचून घेणे, याला म्हणतो आपण रिवाइज करणे किंवा रिव्हिजन करणे. हे झालं की पुस्तक बंद करणे, डोळे झाकणे. तुम्ही अभ्यासिकेत बसा, घरी बसलेला असा डोळे झाकून तुम्हाला काय आठवते, आणीबाणीचे प्रकार काय होते, आणीबाणीमध्ये कोणती कलम होते, आणीबाणी कोण लावतो, कोण घेतं, कोणती आणीबाणीला किती महिन्यामध्ये परमिशन लागते, कोणत्या आणीबाणी कोण किती बहुमताने मागवू शकतो, हे तुम्ही काय करायचं, रिकॉल करायचा प्रयत्न करायचा. ज्यावेळेस तुम्ही रिकॉल कराल, ज्यावेळी तुम्ही रिवाइज कराल, ज्यावेळी तुम्ही हेडिंग सब हेडिंग कराल, ज्यावेळी तुम्ही कुतूहल निर्माण कराल, ही प्रोसेस करून ज्यावेळी तुमचा टॉपिक, त्यावेळी तुमचा टॉपिक काय झाला, तो टॉपिक तुमचा परफेक्ट झाला, तो टॉपिक तुम्हाला समजला. हे प्रत्येक टॉपिकला, प्रत्येक विषयाला तुम्ही करत जायचं. आणि ह्याच्यावरती आपले डेली सेशन असतं, तुम्ही मिस करताय. मग परत सर सगळ्यांचे रिझल्ट येतात, आमचेच काय येत नाहीत, आम्ही सुद्धा तुमच्या मेंटरशिपला आहोत, मग आमचा रिझल्ट का नाही आला, तर त्यामुळे आला नाही कारण की तुम्ही एक तर सेशन स्किप केले. जर केले असतील तरी फॉलो नाही. तुम्हाला काय गडबड, संपवायचंय. टॉपिक संपवण्याच्या मागे ही जी घाई तुम्ही करताय, हे तुम्हाला संपून टाकतं, पण टॉपिक संपत नाही. सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला टॉपिक संपवायचा आहे. या संदर्भातली मी एक संपूर्ण पीडीएफ तयार केली. हे तुम्हाला मी 4 ते 5 सेशन मधला एक समरी सांगितली आज. ह्याच्या प्रत्येक पॉइंटवर आपण 1-1 तासाचे सेशन घेतलेले आहेत. मी काही डेमो दिलेले आहेत. शॉर्ट नोट्स कशा काढायच्या, अंडरलाईन कशी करायची, सगळं काही तुम्हाला इन डिटेल दिलेलं आहे. हा व्हिडिओ पण तुम्ही ऐका. DTCI डेली टार्गेट कम्प्लिशन इंस्ट्रक्शन, DTCI ही पीडीएफ प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मिळालेली आहे. पण मला असं वाटतं की अजून सुद्धा 350 विद्यार्थ्यांना ही पीडीएफ मिळाली नसावी, कारण की आपल्या ऍपवरती जवळपास 1680 विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेले. आपल्याकडे ऍडमिशन 2000च्या आसपास आहे, मग बाकीचे 400-500 विद्यार्थ्यांनी डाउनलोडच केलेलं नाही. त्यामुळे ती पुन्हा ज्यांनी डाउनलोड नाही केली ती डाउनलोड करा. ह्यामध्ये सगळ्या स्टेजेस आहेत, त्याप्रमाणे अभ्यास करा.
आणि अशा 4 ते 5 स्टेजेसमध्ये तुम्ही हे लक्षात ठेवा. अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर मला व्हॉट्सअप करू शकता, आपल्या ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता. टेलिग्राम चॅनल आपलं नाहीये, आपलं फक्त व्हॉट्सअप ग्रुप आहेत, 1, 2, 3 आपले 3 व्हॉट्सअप ग्रुप आहेत. कोणत्याही ग्रुपला तुम्ही शेअर करू शकता. पुन्हा भेटूया अशीच एखादी टेक्निक शोधून. थँक्यू.